नमस्कार. मी सुनील रंजना वनाजी राऊत. आज 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस. पुस्तक, ग्रंथ हेच आपले गुरु, आपला मित्र, आपला मार्गदर्शक. स्वामी विवेकानंदांचं संपूर्ण नाव काय? महात्मा फुलेंचं संपूर्ण नाव काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण नाव काय? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यातलं APJचा लॉंग फॉर्म काय, हे केव्हा आपल्याला समजेल? जेव्हा आपण पुस्तक वाचू. शिवाज्ञा एक जबाबदारी. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिव छत्रपती यांच्याविषयीचे चांगले विचार, शिवाज्ञा म्हणजे काय आणि ती कोणती जबाबदारी आपल्यावर आहे याविषयीचं अत्यंत चांगलं माहिती या पुस्तकामध्ये आपल्याला मिळेल. मीरा चड्ढा बोरवणकर, पोलीस खात्यामधील सेवानिवृत्त अधिकारी, ह्यांच्याविषयीचं हे पुस्तक आपल्याला खूप काही ह्यामधून आपल्याला माहिती मिळते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जीवन प्रवास आपल्याला, म्हणजे रामेश्वरम ते राष्ट्रपती भवन, हा जो जीवन प्रवास आहे हा आपल्याला समजणार आहे. सक्सेस पासवर्ड. प्रत्येकाला वाटतं आपण जीवनात यशस्वी व्हावं. मग यशस्वी होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची, घटकांची गरज आहे हे पुस्तकातून आपल्याला समजेल. मन हे चंचल असतं, एका ठिकाणी राहत नाही, थांबत नाही असं म्हटलं जातं. पण द फर्स्ट अँड द लास्ट विक्टरी इज टू कॉन्कर सेल्फ. स्वतःच्या मनाला जिंकणं, नियंत्रित करणं म्हणजेच हा विजय असतो. मन जिंकता विजय. आणि सर्वात महत्त्वाचं, जी प्रेरणा असते ही आपल्याला आत्मसंवादातून स्वयंप्रेरणा मिळते. तर मित्रांनो, पुस्तकं ही आपल्याला खऱ्या अर्थाने घडवतात. कारण की वाचन हे आपल्याला समृद्ध बनवतं, आपल्याला सर्वांगीण विचार करायला लावतं, आपल्यामध्ये संघभावना निर्माण करतं. आपल्याला वाचनाचे अनेक फायदे आहेत. आपण ज्यावेळी वाचू त्यावेळी फक्त आपण त्या अक्षरांशी एकरूप होत नाही, तर त्यातल्या पात्रांशी एकरूप होतो. आणि माणूस म्हणून आपल्याला जन्म लाभला आहे, तर वाचन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिवस. प्रसिद्ध इंग्लिश नाटककार विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिवस. आज आपण जागतिक पुस्तक दिनानिमित्त ठरवूया की मी पुस्तक वाचणार आणि पुस्तक हे बुकेऐवजी बुक म्हणून भेट देणार. कारण की ह्या पद्धतीने वाचनाचा प्रचार आणि प्रसार होणार आहे. आणि आपल्या मराठी माणसांचं हे नक्कीच, मराठी माणूस हा नाटक प्रिय आहे, तसा वाचन प्रिय आहे, पुस्तक प्रिय सुद्धा आहे. आणि मी आपल्याला ह्या निमित्ताने आज विनंती करतो की आपण आजपासून, जागतिक पुस्तक दिनापासून पुस्तकांचं वाचन करावं. कारण की पुस्तक आपल्याला माणूस म्हणून अत्यंत चांगल्या अर्थाने घडवतं आणि आपलं जगणं समृद्ध करतं.